मित्रांनो, जर तुम्हाला एक लक्झरी कार पाहिजे असेल पण तुमच्याकडे जर पार्किंगसाठी स्पेस कमी असेल तर अजिबात चिंता करण्याचं कारण नाही, कारण आज जी मी कार तुमच्यासाठी घेऊन आलो आहे त्या कारमध्ये भरपूर सारे लक्झरियस टाईपवाले फीचर्स मिळतात, पण त्या गाडीची जी लांबी आहे ती 4 मीटरपेक्षा कमी आहे। तर गाडी कोणती आहे मी तुम्हाला दाखवतो। गाडी आहे मित्रांनो कियाची शिरोस, आणि या कारविषयी एक विशिष्ट गोष्ट म्हणजे ही गाडी 8,99,900 रुपयांपासून चालू होते आणि गाडीची जी लांबी आहे ती 4 मीटरपेक्षा कमी आहे। तर नेमके कोणकोणते फीचर्स ही कार ऑफर करते, इंजिन ऑप्शन्स कोणते आहेत, गिअरबॉक्स आपल्याला कुठला मिळतो, त्याचसोबत गाडीमध्ये स्पेस कसा आहे, कम्फर्ट अँड कन्व्हिनियन्सबद्दल आपल्याला कुठले फीचर्स मिळतात, या सगळ्यांबद्दल डिटेलमध्ये चर्चा करूयात मित्रांनो या व्हिडिओमध्ये। कारमध्ये एसी मिळतो हे तर आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे, पण गाडीच्या सीटमध्ये एसी मिळतो हे तुमच्यापैकी काही लोकांना माहिती असेल, काही लोकांना माहिती नसेल। ज्यांना माहिती नाही त्यांच्यासाठी सांगतो, या कारच्या फ्रंट आणि रिअर सीट्समध्ये तुम्हाला एक सीट व्हेंटिलेशनचं फीचर मिळतं, ज्यामध्ये सीटमधून तुम्हाला थंड हवा यायला चालू होते, जे की गरमीच्या दिवसांमध्ये, उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये खूप चांगलं आणि खूप प्रॅक्टिकल फीचर आहे। समोरच्या सीट्सप्रमाणेच मागच्या ज्या सीट्स आहेत त्यासुद्धा तुम्ही समोर किंवा मागे स्लाईड करू शकता, आणि त्याचसोबत हा जो रिक्लाइन अँगल आहे तो सुद्धा तुम्ही सेट करू शकता, जेणेकरून जर तुम्हाला लांबच्या प्रवासाला जायचे तर खूप चांगल्या प्रकारचा कम्फर्ट या सीट्स देतील। मागच्या डोअर्सवरती तुम्हाला हे सनब्लाइंड कर्टन्स मिळतात। बाकीचे जे फीचर्स आहेत या कारमध्ये मिळणारे त्यामध्ये तुम्हाला 360 डिग्री कॅमेरा मिळतो, त्याचसोबत जे पॅनोरामिक सनरूफ आहे ते मिळतं, जे 30 इंचेसचा डिस्प्ले आहे मोठा तो मिळतो, वायरलेस चार्जर मिळतं, लेवल 2चं जे एडास आहे रडार बेस ते तुम्हाला मिळतं, किया कनेक्ट 2.0चं फीचर तुम्हाला या कारमध्ये मिळतं, ज्यामध्ये 80+ किया कनेक्ट कार फीचर्स आहेत। त्यानंतर इलेक्ट्रिक पार्किंग ब्रेक मिळतं, हर्मन कार्डनची म्युझिक सिस्टीम आपल्याला या कारमध्ये मिळते, 64पेक्षा जास्त कलरची जी ॲम्बियंट लाइटिंग आहे ती सुद्धा आपल्याला या कारमध्ये मिळते। हे कियाचं जे व्हॉइस असिस्टंट आहे ते आपल्याला या कारमध्ये मिळतं, 4 वे पॉवर ॲडजस्टेबल ड्रायव्हर सीट आपल्याला या कारमध्ये मिळते, त्याचसोबत जे टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टीम असतं ते सुद्धा आपल्याला या कारमध्ये मिळतं। समोरच्या डोर्समध्ये तुम्हाला 2 1-1 लिटरच्या बॉटल्स ठेवण्यासाठी स्पेस दिलेली आहे, त्यासोबत छोटा मोठा स्पेस इकडे सुद्धा मिळतो, छोटा स्पेस इकडे सुद्धा दिलेला आहे। डॅशबोर्डवरती सुद्धा तुम्ही छोटं मोठं सामान जे आहे ते ठेवू शकता। ग्लो बॉक्स जर दाखवायचं झालं तर या प्रकारचा काहीसा ग्लो बॉक्स आपल्याला मिळतो। सेंटर कॉन्सोलमध्ये तुम्हाला छोटी स्पेस इकडे मिळते, त्यासोबत कप होल्डर्स आपल्याला इकडे मिळतात, आणि आर्मरेस्टच्या खाली सुद्धा तुम्हाला स्टोरेज स्पेस जे आहे ते मिळतं। बूट स्पेस जो या कारमध्ये तुम्हाला मिळतो तो 390 लिटरपासून 465 लिटरपर्यंत व्हॅरी करतो, कारण या मागच्या ज्या सीट्स आहेत त्या तुम्ही समोर किंवा मागे स्लाईड करू शकता। मागच्या सीट्स पूर्णपणे फोल्ड केल्यानंतर एवढं जवळपास तुम्हाला जे स्टोरेज स्पेस आहे ते मिळतं। इलेक्ट्रिकली ॲडजस्टेबल ORVMs विथ ऑटो फोल्डिंगचं ऑप्शन तुम्हाला यामध्ये आहे। 4ही विंडोज तुम्हाला ऑटो अप आणि ऑटो डाऊन या फीचरसोबत मिळतात। फ्लश डोअर हँडल्स तुम्हाला या ठिकाणी मिळतात। रूफ रेल्ससुद्धा तुम्हाला या कारमध्ये मिळतात। फ्रंट आणि रिअरमध्ये सुद्धा तुम्हाला आर्मरेस्ट मिळतो। मित्रांनो, मी आलो आहे आता गाडीच्या ड्रायव्हिंग सीटवरती, आणि स्टेअरिंगविषयी एक विशेष गोष्ट म्हणजे गाडीचं जे स्टेअरिंग आहे ना ते इतकं लाईट आहे की मी याला एका बोटाने देखील फिरू शकतो। जे स्टँडिंग पोझिशनवरती किंवा पार्किंग स्पीडवरती गाडीचं जे स्टेअरिंग आहे ते लाईट राहतं, आणि त्याचसोबत जे डबल डी कट आहे, फ्लॅट बॉटम आणि फ्लॅट टॉपसोबत हे स्टेअरिंग व्हील आपल्याला मिळतं, जे की 2 स्पोक आहे। आता पाहूयात गाडीला चालून की नेमका गाडीचा चालवण्याचा अनुभव कसा आहे। मी हे जे गाडी चालवते ती आहे डिझेल मॅन्युअल ट्रान्समिशनमध्ये। डिझेल गाडी असून देखील गाडीचं जे क्लच आहे ते खूप लाईट आहे, आणि त्यासोबत गाडीच्या क्लचचा ट्रॅव्हलसुद्धा खूप कमी आहे। आणि मी घेऊन आलो आहे गाडीला खराब रस्त्यांवरती, आणि स्पेशल अटेन्शन या कारचे सस्पेन्शन्स तुमचं घेतील, कारण गाडीचं जे सस्पेन्शन आहे खराब रस्त्यांवरती ते खूप चांगल्या प्रकारचं दिले। गाडी जेव्हा छोट्या मोठ्या खड्ड्यांवरनं जाते ना, अजिबात आतमध्ये कारमध्ये फीलसुद्धा नाही होत की गाडी खड्ड्यांवरनं किंवा खराब रस्त्यांवरनं चालत आहे। त्यासोबत गाडीचा जो टायरचा प्रोफाईल आहे तो सुद्धा याला हेल्प करतो सस्पेन्शनला, आणि गाडीचं जेवढं वेट आहे त्या हिशोबाने जे सस्पेन्शनची ट्युनिंग दिलेली आहे कारमध्ये, त्यामुळे या कारला खराब रस्त्यांवरती चालवणं खूप कम्फर्टेबल होतं। त्यासोबत गाडीच्या सीट्सचा जो लंबर सपोर्ट आहे, जे थाय सपोर्ट मला मिळतोय तो सुद्धा चांगला या ठिकाणी मला मिळतोय, आणि खराब रस्त्यांवरती मी ज्यावेळेला आता थोडीशी स्पीड वाढवतोय, हाय स्पीडवरती सुद्धा गाडी खड्ड्यांवरनं जी आहे ती ग्लाईड करत जाते, अजिबात तुम्हाला आतमध्ये फील होत नाही।
गाडीच्या आतमध्ये किती जरी कम्फर्टेबल दिला आणि गाडीचे जर सस्पेन्शन तेवढे कॅपेबल नसतील तर कारच्या आतमध्ये पॅसेंजर्सला किंवा कस्टमर्सला एवढा चांगला कम्फर्ट मिळत नाही. पण या कारमध्ये गाडीच्या सीटचा कम्फर्टसुद्धा चांगला आहे आणि जो सस्पेन्शनवाला कम्फर्ट आहे तो सुद्धा खूप चांगला आहे. NVH बद्दल जर का सांगायचं झालं ना तर गाडीमध्ये नॉईस अजिबात नाही आहे. फक्त हायर RPM वरती ज्या वेळेला गाडीचा RPM 2500 क्रॉस करतो त्यावेळेला फक्त जो डिझेल इंजिनचा हमिंग नॉईस आहे तेवढा आपल्याला जाणवतो. बाकी ॲज कुठलाही आवाज मला नाही फील होते. ना गाडीमध्ये विंड नॉईज येतोय ना गाडीमध्ये टायर नॉईज येतोय. टायर नॉईज डिपेंड करते की तुम्ही कुठल्या कंपनीचे टायर्स या कारमध्ये टाकलेले आहेत. गाडीचा जो शेप आहे ना तो एक बॉक्सी शेपमध्ये डिझाईन येतं आणि त्यासोबत या डिझाईनमुळे गाडीचा जो रोड प्रेझेन्स आहे तो सुद्धा खूप चांगला होतो. इंजिन ऑप्शन्समध्ये तुम्हाला या कारमध्ये एक पेट्रोल इंजिन मिळतं जे की 1 लिटरचं टर्बो GDI आहे, गॅसोलिन डायरेक्ट इंजेक्शन ज्याला आपण म्हणतो. या इंजिनसोबत तुम्हाला जे 7 स्पीड DCT ड्युअल क्लच ट्रान्समिशन ऑटोमॅटिकवाला गिअरबॉक्स आहे तो मिळतो. त्याचसोबत जे 6 स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशनचा गिअरबॉक्स आहे तो ऑप्शन तुम्हाला मिळतं. जर तुम्ही 1.5चं म्हणजे 1500 cc जर टर्बो डिझेल इंजिन ऑप्ट केलं त्या डिझेल इंजिनसोबत तुम्हाला जे 6 स्पीड ऑटोमॅटिक टॉर्क कन्व्हर्टरवाला गिअरबॉक्स आहे तो मिळतो. आणि त्यासोबत जर तुम्ही मॅन्युअल तुम्हाला डिझेल इंजिनसोबत चालवायचं असेल तर तुम्हाला 6 स्पीडचं मॅन्युअल गिअरबॉक्ससुद्धा या कारमध्ये मिळतं. सध्याला मी डिझेलसोबत मॅन्युअल गिअरबॉक्स हा चालवतो आहे आणि कुठल्याही प्रकारची कमी मला या गिअरबॉक्समध्ये नाही वाटत आहे. कुठल्याही स्पीडमध्ये कुठल्याही RPMमध्ये कुठल्याही गिअरमध्ये जर मी ॲक्सिलरेटर पेडल टॅप करतो आहे तर त्याचा व्यवस्थित रिस्पॉन्स मला या कारमध्ये मिळतो आहे. विजिबिलिटीवरशी जर का सांगायचं झालं तर ए पिलर जो आहे तो थिन आहे, पातळ आहे. त्यामुळं काय होतं की ट्रॅफिकमध्ये ज्या वेळेला तुम्ही गाडी चालवता किंवा घाटांमध्ये गाडी चालवता टर्नवरती त्यावेळेला कुठल्याही प्रकारचं ऑब्स्टॅकल म्हणून हा ए पिलर नाही येणार. त्याचसोबत गाडीचा जो ग्लास एरिया आहे ना तो खूप मोठा आहे त्यामुळे आजूबाजूची व्हिजिबिलिटी मला ड्रायव्हर सीटवरनं चांगली मिळते. त्याचसोबत माझ्या हाईटनुसार जर का मी सीट ॲडजस्ट केली तर जे गाडीचं बोनट आहे ते सुद्धा व्हिजिबल होतं आहे आणि ॲक्च्युअली मला खूप मोठी गाडी चालवते असं फील होते. कारण गाडीचा जो शेप आहे, जे डॅशबोर्डचं लेआउट आहे आणि जी कमांडिंग सेटिंग पोझिशन मला दिलेली आहे त्यामुळे गाडी असं वाटते मला की मी एक मोठी SUV कार चालवते. गाडीची लेंथ कमी असल्यामुळं काय होतं की गाडी खूप छोट्याशा जागेमध्ये पूर्णपणे वळून जाते. मी हलकंसं जरी स्टेअरिंगला डायरेक्शन दिलं तरीसुद्धा ते सेंटर पोझिशनवरती येऊन थांबते. त्यानंतर स्टेअरिंगविषयी जर का सांगायचं झालं ना तर स्टेअरिंगचा जो फीडबॅक आहे तो खूप चांगला मला वाटतो. या ठिकाणी मी हलकंसं जरी स्टेअरिंग फिरवलं ना तरीसुद्धा गाडी लगेच डायरेक्शन घ्यायला लागते. कुठलाही प्ले या गाडीच्या स्टेअरिंगमध्ये पाहायला मिळत नाही. आणि 2 स्पोक असल्या कारणाने मी जेव्हा स्टेअरिंगला होल्ड करतोय ना त्यावेळेला मला हे खूप सुटेबल होतं आहे म्हणजे होल्ड करायला. गाडीला थोडंसं हायर स्पीडवरती चालवून पाहूयात. गाडीची स्पीड आहे 100+ आणि या स्पीडमध्ये सुद्धा ज्या वेळेला मी लेन चेंज करतोय ना कुठलाही बॉडी रोल या कारमध्ये मला फील होत नाही आहे. त्याचसोबत हायर स्पीडवरती जी स्टॅबिलिटी आहे ती सुद्धा खूप चांगली आहे. ब्रेकिंगमध्ये जर का म्हणाल ना तर सध्या मी जे मॉडेल चालवतो आहे गाडीचं त्यामध्ये समोर 2 डिस्क ब्रेक्स आहेत आणि मागे 2 ड्रम ब्रेक्स आहेत. आणि या ब्रेकिंगसोबत सुद्धा हायवेवरती ब्रेकिंगमध्ये मला कुठलाही प्रॉब्लेम नाही आहे. जर तुम्ही गाडीच्या टॉप मॉडेलमध्ये जाल तर तुम्हाला ऑल 4 डिस्क ब्रेक्स मिळतील जे की हायर स्पीडवरती तुम्हाला कॉन्फिडन्स देतील ब्रेकिंगचा. तुम्ही जर का फोर्ड किंवा महिंद्रासारख्या ब्रँडवरनं ही गाडी चालवलीत ना तुम्हाला असं फील होईल की तुम्ही एक पेट्रोल इंजिन चालवत आहे कारण रिफाईनमेंटच त्या लेवलची आहे. तर मित्रांनो हेच सगळं होतं की या सिरॉसबद्दल. कन्क्लुजनमध्ये मी तुम्हाला फक्त एवढं सांगेल मित्रांनो की जर तुम्हाला एक स्टायलिश आणि युनिक डिझाईनसोबत कार पाहिजे असेल, त्याचसोबत जर तुम्हाला गाडीमध्ये स्पेस चांगलं पाहिजे असेल, कम्फर्टेबल सीट्स तुम्हाला हव्या असतील, गाडीमध्ये मिळणारे सगळे प्रॅक्टिकल फीचर्स तुम्हाला पाहिजे असतील, युजेबल फीचर्स तुम्हाला पाहिजे असतील तर नक्कीच तुम्ही किया सिरॉसला कन्सिडर करू शकता. आणि जर या गाडीला तुम्हाला चालवायचं असेल किंवा पाहायचं असेल तर तुम्ही अजिंक्य किया नांदेड या ठिकाणी येऊ शकता. या डीलरशिपचा जो ॲड्रेस आहे तो मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईल. आणि त्याचसोबत हा व्हिडिओ कसा वाटला ते मला प्लीज कमेंटमध्ये सांगा आणि भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. जय हिंद.